यांना आणि त्यांना भरपूर साऱ्या करण यांना शुभेच्छा सुद्धा असतील। नेक्स्ट मॅच अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंभुडे आयोजित कोणाची आहे हे त्यांच्याच वाणीतून आपण ऐकूया। तर इथे आपण सन्मान करूया के कडव साहेबांचा। मी कडव साहेबांना विनंती करतो की आपण यावा, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। की मित्रांनो, कुठेही स्पर्धा असू द्या, आता थोडं वय झालंय म्हणून, नाहीतर आपल्या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या की के कडव साहेबांचा नेहमीच आपल्याला योगदान लाभतो। आणि माजी सरपंच देखील राहिले टेंभुडे ग्रामपंचायतीचे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आयोजक राज भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। इतकी वय होऊन सुद्धा देखील मित्रांनो आजही क्रिकेटसाठी आपला धर्म मानणारे आणि दमदार नेतृत्व माजी सरपंच के कडव साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने। त्याच्यानंतर BM पाटील साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं। त्याच्यानंतर जिग्नेश तुकाराम पाटील यांना विनंती असेल आपण यावं। जिग्नेश यावं, यंग टॅलेंट या ठिकाणी पाहू शकाल। जिग्नेश तुकाराम पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर सन्माननीय BP लांडगे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। थँक्यू। जाऊया मॅचच्या दिशेने। करण सर, अपील तर जोरदार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण अंपायर स्पष्टपणे सांगतात एज होती, दॅट्स वाय इथे त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। पहिली धाव धावफलकावरती येते थँक्स टू आदरणीय संदीपजी जगे सर। पहिल्याच मॅच मध्ये ज्यांनी या मैदानाला आग लावली आग असा आवाज आपण ऐकला, व्हॉइस ऑफ अलिबाग। आज दुग्ध शर्करा योग आहे, 3 नावाजलेले समालोचक आहेत ज्यांच्यामध्ये आज मला संधी मिळते हा माईक शेअर करण्याची। व्हॉइस ऑफ अलिबाग आदरणीय संदीपजी जगे सर, व्हॉइस ऑफ पनवेल रायगड दीपकजी पाटील सर आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ वाकडी प्रवीणजी गायकर सर। सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन। हो, काय फटका आलाय पेसरच्या विरुद्ध स्वीप शॉट, पॉवर प्लेचा अत्यंत दर्जेदार फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार, पहिला चौकार। के कडव साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 500 रुपयाचे योगदान, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मानसी स्पोर्ट्स डेरोलिने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग ते करतात, त्यांच्या विरुद्ध मायरा स्पोर्ट्स वहाळ यांच्यामध्ये ही लढत ते बॅटिंग करत असताना आघाडीची जोडी समीर नाईक आणि प्रयास कोळी। पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि इथे सक्सेसफुल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आलेला दुसरा दमदार चौकार। फार चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय समीर नाईक कडून, सुसाट सुटलाय सुरुवातीलाच। वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध स्वीपच्या फटकं खेळणे सोपं काम नाही, त्यासाठी तुमच्याकडे फार सराव असणं हे गरजेचं आणि योग्य तंत्राचा वापर करत असताना दोन्ही फटके आपल्याला पाहायला मिळाले। क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्यास भाग पाडले या 2 फटक्यांनी फलंदाज समीर नाईकने। सुपर 12चे सर्व सामने आजची ही 7वी रात्र आणि सरफेस ही विकेट बरंच काही सांगून देते आपल्याला आज 7व्या रात्रीमध्ये। गोलंदाजांचा बोलबाला असलेली खेळपट्टी आजही पहिल्या मॅच मध्ये ते आपण बघितलं। अहो, यावेळेला गुडघा टेकवला, बॉल जास्त राईज झाला आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही। इथे डायरेक्ट हिटला कदाचित काम तमाम होतं नॉन स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाचं, मात्र ते डायरेक्ट हिट हुकलंय। फलंदाज सेफ आहे, धावफलकावरती सध्या 9 धावा। पॉवर प्ले सुरू आहे, बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मायरा स्पोर्ट्स वहाळला धावफलकावरती 9, स्मायरा स्पोर्ट्स ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका आहे, पण यावेळेला आय कॉन्टॅक्ट तुटला होता शेवटच्या क्षणाला, कॅच ड्रॉप। फलंदाजाचा आय कॉन्टॅक्ट तुटला हा शॉट खेळत असताना आणि इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक चांगला प्रयत्न, पण कॅच ड्रॉप झाली। ते फिल्डर संदीप नाईक कडून चांगल्या पद्धतीने चेंडूचा खाली आला, मागे धावत होता आणि त्याही परिस्थितीमध्ये बॉल त्याने हाताच्या उंजळीमध्ये टाकला, ही महत्त्वपूर्ण बाब। धावफलकावरती आपण पाहतोय ते 11 धावा या षटकातील 1 बॉल।
अजूनही बाकी आहे पॉवर प्ले मधला, आणि इथे मोठ्या फटक्यासाठी जाईल असं वाटतंय समीर नाईक, कारण तो अटॅकिंग त्याचा स्वाभाविक आहे आणि तो नॅचरल गेम सध्या त्याचा सुरुवातीला. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र इथे चेंडूच्या रेषेपासून थोडासा लांब राहिला. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती नाबाद स्मायरा स्पोर्ट्स वाळचं धावफलक आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती. सुपर हिटच होणार आहे. माणसाची एकदा वेळ असली की त्या वेळेमध्ये तुम्ही काहीही करा, तुम्हाला यश मिळतं. आणि एकाहून एक सुपरहिट गाणी सध्या अजय गायकवाड देतात. संदीप जगे सरांना आपण मागच्या मॅचमध्ये ऐकलं, सरांनी फार चांगला उल्लेख केला की टेनिस बॉल हा टेनिस बॉलचा गेम ऑल अबाउट आपण पाहतोय की गोलंदाजांचा जास्त करून गेम आहे. आणि मी अगदी त्या वक्तव्याशी सहमत आहे. गौतम गंभीर सध्याचे जे भारताचे हेड कोच आहेत, एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणाले होते की फलंदाज तुमच्याकडे चांगले असतील तर एका दुसरा सामना तुम्ही जिंकू शकता, पण तुमच्याकडे जर चांगलं बॉलिंग युनिट असेल, जर गोलंदाज असतील तर ती टॉर्नामेंट, ती स्पर्धा तुम्ही जिंकू शकता. आणि या विकेटने आतापर्यंत सांगून दिलं या स्पर्धेमध्ये, ही फायर नाही वाईल्ड फायर विकेट आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा आपण बोलबाला बघितला स्क्रीनवरती, या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांना देखील तुम्ही पाहतात. फार मेहनत आहे. 7वी रात्र या स्पर्धेची आपण अनुभवतोय. अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंभोडे आयोजित. स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेला शॉर्ट थर्डला बॉल आहे, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट मिस होत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी, पण गोलंदाजाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉलला पकडता आलं नाही. धावफलकावरती सध्या आपण बघितलं तर त्या 12 धावा. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये एक नामवंत स्कोरर रायगडचे ताऱ्याचे सुदर्शन दादा पाटील आहेत. आकाश भोईला सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. धावफलकावरती एक महत्त्वपूर्ण बाब ही आहे की विकेट पडली नाही. मागच्या मॅचमध्ये धावसंख्येला डिफेंड केलं, चांगली गोलंदाजी करत असताना. ऑन साइडला स्वीपचा प्रयत्न, इम्पॅक्ट नव्हता, ऑप्शनचा बाहेर, बॉल पीच झाला होता. दॅट्स वाय अंपायरचा इशारा आलाय. आता लेग बाय. एक धाव इथे जरूर पूर्ण करत आहेत. पॉईंटचा फिल्डर जोपर्यंत कव्हर करेल, थ्रो करेल, ऍक्शन रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत. ऑप्शनचा बाहेर उभा होता, स्वीप करायचं होतं फलंदाजाला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्स आहेत टेलिकास्ट. तुमचं लक्ष वेधून घेईल. सध्या ज्यांनी मॉनिटर मोबाईल ऑन केला असेल, स्मायरा स्पोर्ट्स वहाळच्या विरुद्ध मानसी स्पोर्ट्स डेरवली या दोन संघांदरम्यानची फाईट आपण पाहतोय. सुपर 12चा आज अंतिम रात्रीचा दुसरा सामना. 13 धावा धावफलकावरती. सध्याचं फील्ड पोझिशन आपण चेक केलं तर स्विच हिटला ब्लॉक केलं, फिल्डर तिथे ठेवलं प्रोटेक्ट करत असताना. बॅकवर्ड पॉइंटला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्यासोबत लॉंग ऑफ. ओ फ्लिक इथे आपण पाहतो बॉटम हँडचा फार चांगला वापर करत असताना कव्हर सी मारेशेच्या बाहेर आलेला फटका आपण पाहतोय समीर नाईकचा. बॅटमधून आलेला चौकार आपण बघितला. स्लाइटली ओव्हर पिच होता. बॉटम हँडने चांगल्या पद्धतीनं बॉलला लिफ्ट केलं, त्याने अगोदर उचललं आणि त्यानंतर कव्हरच्या सीमारेषेच्या बाहेर बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट कव्हरचा फिल्डर आत आहे, त्याचा फायदा उचललाय. धावसंख्या धावफलकावरती 17. बॅकफुटला कट करतोय, पण बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी जरूर उपस्थित आहे. थ्रो चांगला आला, एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटमध्ये. या एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. करंट रन रेट 10.8चे चांगलं करंट रन रेट आहे, कारण ह्या सरफेसचा या खेळपट्टीचा विचार केला तर हेल्दी रन रेट मी म्हणेन 10.8. 18 सध्या धावफलकावरती. या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. आकाश ऑन साइडला आडवा बॅटने उचललाय बॉलला, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. या डावामधला येतोय पहिला षटकार.
करताना स्पर्धेचा आनंद घेत असताना नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान आणि दमदार रुबाबदार सरपंच विजेंद्रबाई पाटील या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पंकज घरत, विजेंद्रबाई पाटील म्हटल्यानंतर करण रामबाग चषक आपण करताना पाहिलात, त्या रामबाग चषकामध्ये 50,000 रुपये अर्धशतकासाठी लावणारे आमचे दमदार नेतृत्व विजेंद्रबाई पाटील, आपलं सहर्ष स्वागत. पंकज घरत आपलं स्वागत. त्यांचे पिताश्री अरुणजी भगत साहेब, अरुणजी घरत साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ऑन साइडला रडार मध्ये बॉल लुक त्या ताऱ्याप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइट. षटकार. नजरेआड जरी गेला असला तरी 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये त्याला टिपलाय. तर सन्माननीय अलंकार भोईर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण आपण ग्राउंडचा विचार केलात ना मित्रांनो, आणि विकेट संपूर्ण बनवण्यापासून ज्यांनी आम्हाला सर्वात मोठं योगदान दिलं ते FSCC अकॅडमीचे सर्व अब्दुल सर यांच्या माध्यमातून आम्हाला योगदान लाभलं, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. 2 षटकं संपन्न होतात. धावफलकावरती चांगली सरासरी हेल्दी रन रेट. अगोदरचे 10चं होतं ते 15 वरती पोहोचलं, कारण शेवटच्या आपण पाहतोय प्रिव्हियस ओव्हरच्या शेवटच्या दोन्ही बॉलवरती षटकार आले आणि दुसरं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं बॅटिंग करत असताना स्मायरा स्पोर्ट्स वहासाठी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जेव्हा पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी आपण बघितलं होतं ते शंकर गायकवाडला, आणि या ओव्हरमध्ये मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं आकाश भोईरला, त्याच्या षटकामध्ये आल्या 19 धावा. आता आलाय गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तो अमन हातमोडे. कमबॅक करावं लागेल, ही पार्टनरशिप ब्रेक करावं लागेल जर धावांची त्याला गती कमी करायची आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना खास करून समीर नाईक सुरुवातीपासून आक्रमण. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर थोडंसं त्याने चुकी केली, वेळ घेतला बॉल उचलण्यासाठी आणि त्या वेळेमध्ये ही 1 धाव पूर्ण होत असताना मोठे फटके येतात. त्यासोबत आपण पाहतोय सिंगल डबलकडे देखील लक्ष दिलं जाते आणि हे दोघेही अटॅक करतात, दोघेही संयमाने देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या मी म्हणेन दोघे मॅचवर इनिंग आपल्या समोर पेश करत असताना बॅटिंग करणाऱ्या स्मायरा स्पोर्ट्स वहाळ संघासाठी धावफलकावरती 31 धावांची आतापर्यंत ही पार्टनरशिप या मॅच मधली हा पहिला डाव आपण पाहतोय. अंतिम रात्र या स्पर्धेची. बॉलर पुन्हा एकदा अमन. यावेळेला व्यवस्थित कनेक्शन नव्हतं, मिडल बॉल झाला नव्हता बॅटवरती. पॉइंटचा फिल्डर शॉर्ट कव्हरला येतोय, मिळते तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. विकेट पडला नाही, त्यामुळे कॉन्फिडन्स आणि अटॅकिंग बॅटिंग होईल हे संकेत सध्या देत आहेत दोन्ही फलंदाज. पण पहिल्या 2 बॉलवरती जागा दिली नाही गोलंदाजाने. डिसिप्लिन बॉलिंग आपण सुरुवातीला पाहतोय. 2 बॉलमध्ये रिव्हर्स स्वीप खेळत असताना तो व्यवस्थित कनेक्ट करू दिला आणि इथेही लॉफ्ट करायचं होतं समोर लॉंग ऑफ मध्ये, तोही बॉल तिथे करता आला नाही. ऑन साइडला टर्न खेळायचा प्रयत्न, शॉट फाईन लेग. डाईव्ह मारली होती पण शेवटच्या क्षणाला तो बॉल हातामधून निसटलाय. विनोद शेळके जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. वय वर्ष आज आपण त्यांचं बघितलं तर ते 40+ आहेत, पण एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांचं आपण पाहतोय फिटनेस आहे. समोर स्विमिंग पूलच होता आणि त्यामध्ये ते उडी टाकत होते. फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न खेळण्यात त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर थांबला. तो का थांबला त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. बॉल न थांबता सीमारेषेच्या बाहेर चौकार. बघा इथे नेक्स्ट मॅच हिमांशू एंटरप्राइजेस वलवली आणि ओमकार अँड विपुल एंटरप्राइजेस मंगलमूर्ती विचुंबे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. हिमांशू एंटरप्राइजेस वलवली विरुद्ध ओमकार अँड विपुल एंटरप्राइजेस मंगलमूर्ती विचुंबे. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांचं आत्ता शुभागमन झालं ते अलंकार भोईर, अर्थातच कैलासवासी गोवर्धन गणू भोईर यांच्या स्मरणार्थ सुप्रसिद्ध उद्योजक अलंकार भोईर टेंबोडे यांच्या वतीने 3000 रुपये या स्पर्धेसाठी.
यावेळेला संधी समीर नाईकला बाद करण्याची आणि त्या संधीचं सोनं केलं गोलंदाज अमन हातमोडेने. विकेट मिळते. 37 ची पार्टनरशिप ब्रेक इन ॲट नंबर सेकंड राउंड. समीर नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. संख्येची जबरदस्त इनिंग. चांगला स्टार्ट करून दिला. थोडासा नाराज पाहायला मिळाला. ही धाव नव्हती पण नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज त्याने मात्र स्ट्रायकिंग एंड येण्यासाठी जी धाव ठोकली शेवट तोही धावला पण त्याला धावावं लागलं पॅव्हिलियनच्या दिशेने. 37 धावांची पार्टनरशिप ब्रेक होते आणि बिपिन पावशे मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्ट्राईक आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रयास कोळी. ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न मात्र यावेळेला हलकी अपील केली. अंपायरने ती फेटाळून लावली. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल. लेग बायचा इशारा. सिंगल मिळते आणि त्यासोबत 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहत आहोत 38 धावा. ॲक्शन रिप्ले ऑप्शनचा बाहेर होता. चांगला निर्णय अंपायर्सकडून आपण पाहत आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर सध्या केला जातो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन असल्यानंतर एक वेगळं चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचतं आणि ते सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्स करत असताना त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करू. 38 धावा. हेल्दी रन रेटने एक विकेट जरी पडली असली समीर नाईकची 27 धावा त्याने जाता जाता ठोकलेल्या आहेत. सो ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा 1 विकेट. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सन्माननीय प्रवीण मेहते सरांचं या ठिकाणी शुभागमन झाले. याबसाहेब API कामत साहेबांची आपण फलंदाजी पाहिली. आता तुमची फलंदाजी देखील आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिजे आहे. भरपूर चांगला खेळ त्या ठिकाणी झाला. खऱ्या अर्थानं खांदेश्वर पोलीस स्टेशन या सर्व खेळाडूंचा या सर्व पोलीस निरीक्षकांचा आणि आज या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल पोलीस स्टेशन प्रवीणजी मेहते साहेबांचं या ठिकाणी आगमन. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या अंती आपण बघितलं तर जवळपास 10.80चं करंट रन रेट होतं. सेकंड ओव्हर नंतर आपण 15 वरती जात असताना बघितलं. आता पुन्हा एकदा ते थोडंसं खाली येत असताना आपण बघितलं. थर्ड ओव्हर नंतर या अंपायर ड्रिंक्स 12th मॅन आपण लक्षात घ्या. अंपायर जेव्हा सिग्नल करतील तेव्हा तुम्हाला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करत असताना मागच्या ओव्हरमध्ये जो बॅकवर्ड्स क्वालिटीला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला होता. बॉलवरती येणं फार गरजेचं. फिल्डिंगचं बेसिक्स तुम्हाला सांगता तुम्ही सुरुवातीला स्टार्ट घेणे फार गरजेचं आहे. राजन डेकोरेटर्स टेंबोडे. म्युझिक फॉर एनी ओकेशन. हल्दी सेरेमनी, वेडिंग सेरेमनी, बर्थडे पार्टीज, प्रायव्हेट पार्टीज, दांडिया रास, लाईव्ह शो एक्सेट्रा फॉर बुकिंग इन्फॉर्मेशन कॉल. खाली नंबर आहे DJ परू यांच्याशी आपण अवश्य संपर्क साधा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना मी करेन मॅनेजमेंट टीम कडून 2 ओव्हर्स नंतर कंपल्सरी ड्रिंक्स ब्रेक आहे. सो प्रत्येक संघाचा जो 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो त्याला एक सूचना असेल की आपण पाणी घेऊन जायचंय. 2 ओव्हर्स नंतर प्रत्येक इनिंगमध्ये ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. आता आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. समीर नाईक 27 धावसंख्येचे खेळ करून तो मात्र पॅव्हिलियनमध्ये परतलाय. प्रयास कोळी आणि त्याच्या सोबतीला असलेला बिपिन पावशे. पाहूयात लास्ट ओव्हरमध्ये कुठपर्यंत नेतात या धावफलकाला. हेल्दी रन रेटने बॅटिंग केली. कारण आतापर्यंत मी जेव्हा आलो अंपायरशी चर्चा केली की विकेट फार फायर आहे आणि मागच्या काही रात्रीमध्ये तितकासा स्कोर आपल्याला पाहायला मिळाला नाही. 50 ते 60 धावा म्हणजे धावसंख्येचा पूर एका इनिंग मधला असं अंपायरने मला जरूर सांगितलं. पण पाहूयात 3 ओव्हर्समध्ये बनल्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये या षटकामध्ये किती धावा येत आहेत आणि समायरा स्पोर्ट्स वाहा कुठपर्यंत नेत या धावसंख्येला. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती विकेत दरे वॉर्मअप करत असताना तो पाहायला मिळाला. जरूर आता बॉलिंग मार्कवरून पहिला चेंडू टाकण्यासाठी सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रयास कोळी. स्विच हिटचा प्रयत्न जरी एज असली तरी ठीक एज आहे. व्यवस्थित कनेक्शन म्हणता येईल आणि बॉल शॉट थर्ड मधून डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार.
फार कमी वयामध्ये या गावच्या संघामध्ये त्याची वर्णी लागली आणि तिथपासून फार चांगला परफॉर्मन्स तो करत आला. लास्ट इयर करंजाडेच्या नाईटमध्ये 8 बॉल 8 चौकार मारण्याचा विक्रम त्याने केला होता आणि त्याची फलंदाजी सांगून देते. तो षटकारांची भाषा बोलत नाहीये, चौकारांवरती फोकस करतोय आणि गॅपमध्ये खेळतोय. हे फार गरजेचं आहे. मॉडर्न डे क्रिकेटर्स फटके बनवतात आणि याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये असलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रयास कोळी. क्रिकेट बदलतंय आणि या सर्व काही गोष्टी जशा आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात आपण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहत आलेलो आहोत. ऑन साइडला बॉल चाललाय मिड विकेट रिजन मध्ये लॉफ्ट करत असताना मिड विकेटचा फिल्डर आलाय सेकंड बाउन्स वरती. रॉकेट थ्रो ॲक्युरेट होता पण तो कव्हर करता आला नाही. कदाचित समोर असलेला लाईट्स त्याच्या डोळ्यावरती आला, बॉल दिसला नाही, तो त्याला कव्हर करता आला नाही. त्यामुळे मिळतात या 2 धावा आणि 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 44. 44 वरती धावफलक. पहिल्या चौकारानंतर सेकंड बॉल वरती डबल कॅपिटलाइज करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात. धावांचा वेग जो पहिल्या ओव्हर पासून होता तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 44 बॉल अजूनही बाकी आहेत 4. विकेट एज आहे फार चांगला झेल विकेट किपर आशिष कडून आणि 44 ला दुसरा झटका. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. प्रयास कोळी बाद. पुन्हा एकदा पाहायला मिळालं की फलंदाज लेगस्टम्पच्या बाहेर निघाला. इनसाइड आउटचा प्रयत्न ऑफस्टम्पचा बाहेर पडलेला बॉल बाहेरच निघत होता पण तो जाता जाता बॅटला चाटून गेला आउटसाइड एज आणि विकेट किपर आशिषने टिपलेले एक सुंदर झेल ज्या झेलने डाव संपला. प्रयास कोळीचा चांगली बॅटिंग केली. 15 धावा त्याने लगावल्या धावफलकावरती. 44 सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय. धावफलकावरती बॅटिंग करत असताना स्मायरा स्पोर्ट्स वहाळचा आणि नवीन फलंदाज आता येतोय तो सुदेश साळुंखे. स्टील 3 टू गो. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. क्राऊड येतोय, प्रेक्षक येत आहेत या क्रीडांगणाच्या सभोवताली. आता प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीद्वारे बरेचसे प्रेक्षक आमचा आवाज ऐकत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बॉलच बॅक ड्राइव्ह. बॉल एक्झॅक्ट कुठे लागला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू. सध्या तो मिड ऑनला चेस करत असताना लॉंग ऑनचा फिल्डरने थ्रो केलेला आहे. मी ते तोपर्यंत एक धाव. राऊंड द विकेटने आले. क्रीजचा कोपऱ्याचा चांगला वापर करतोय गोलंदाज. हाताला लागला होता. कॅचची संधी ती गमवली. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये या गोष्टी थोड्या हार्डच असतात, कठीण असतात. मात्र त्याही परिस्थितीमध्ये चांगला प्रयत्न राहिला तो विकेट दरेचा. धावफलकावरती सध्या 45. पहिल्या 4 बॉलमध्ये 7 धावा. पहिला चौकार आला जरी असला तरी आतापर्यंत मी म्हणेन हे षटक इकॉनॉमिकल आहे. 10 ते 12 सध्याचं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट म्हणता हे षटक चांगलं म्हणता येईल. 12च्या पुढे जर धावा गेल्या तर ते आपण म्हणू शकतो की ही ओव्हर प्रोडक्टिव्ह आहे. बॅटिंग साईडकडे फुल लेंथ होता. अंपायरचा इशारा. नो बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि इथे फलंदाज देखील बाद. रेस्ट आहे. दॅट्स अंपायर्स कडून लगेचच आपल्याला निर्णय आलेला, सिग्नल आलेला. नो बॉल आहे. रनआउटची विकेट मात्र पडते. धावफलकावरती आपण पाहतोय त्या धावा 46 आणि 46 ला बसतोय तो तिसरा झटका. इथे पहा डाऊन द लेग बॉल होता पण तो कमरेच्या वरती होता, त्यामुळे अंपायर्स कडून नो बॉलचा इशारा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फलंदाज बाद. फ्रीट ऑन असेल. बॉल अजूनही बाकी आहेत. ते 2 बॉल आणि नवीन फलंदाज ऑफ स्ट्राइक येतोय. प्रदीप मुंबईकर. फ्रीटचा बॉल आहे. शेवटचे 2 बॉल बाकी. फलंदाजांना मुभा. इथे मिड ऑफला चेस केला बॉलने. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला आहे. रनआउटची पुन्हा एकदा संधी. मात्र फलंदाज फार वेगाने डेंजर एंडला धावत असताना हे दुसऱ्या धावेचं श्रेय मी पूर्णपणे प्रदीप मुंबईकरला देईन. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालले 48. या षटकातील अजूनही 1 बॉल बाकी. अर्थातच या डाबामधला शेवटचा बॉल. सुदेश साळुंखे स्ट्रायकिंग एंडला. पाहूयात फिनिशिंग टच कसा असेल आणि टार्गेट काय सेट होत आहे. बॉलच बॅक ड्राइव्ह स्ट्रेट बॅटने खेळला. लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये. थ्रो चांगला आलाय पुन्हा. या वेळेला मात्र रनआउटची संधी. अंपायर्स कडून सध्या तरी इशारा नाही. स्ट्रायकिंग एंडला थ्रो.
इथे हात लागलाय की नाही अंपायर्स आपल्याला सांगतील, पण सध्या अंपायर्स कॉल आहे. सॉफ्ट सिग्नल त्यांचा आउट आहे. हॅलो. तर चला याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा, पनवेल शहर पोलीस स्टेशन विरुद्ध आयोजक अशी शो मॅच. एकीकडे सिंगम बाजीराव सिंगम, रावडी राठोड, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस चिंता चिता पाहायला मिळलं मित्रांनो. तर PSI अभय सिंग शिंदे साहेबांना विनंती करतो की पनवेल शहर पोलीस स्टेशन टीमचे कॅप्टन यावं साहेब. आपला कॅप्टन या ठिकाणी आपण स्वतः टॉस करण्यासाठी यावं. PSI राजुरे साहेब, पोलीस नाईक प्रवीणजी मेहते साहेब, पोलीस नाईक संजयजी सावंत साहेब, पोलीस नाईक आडारी साहेब, पोलीस हवालदार परेश म्हात्रे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल जाधव साहेब, त्याच्यानंतर जीवन धोत्रे साहेब, पोलीस हवालदार सचिन म्हात्रे साहेब, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल मोकल साहेब आणि पोलीस नाईक अनिल मानकर साहेब आणि पोलीस नाईक नितीन कुंभार सर, या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो आइए पुलिस सब इंस्पेक्टर अभय सिंह शिंदे साहब टॉस करने के लिए आइए. कप्तान आइए. शिंदे साहेब यावं टॉस करण्यासाठी. बिग फाईट पाहायला मिळेल मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस म्हटल्यानंतर मित्रांनो सदैव जनतेसाठी तत्पर आपण त्यांना पाहतो आणि आज मोकळ्या वेळेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांना हा क्रिकेटचा आनंद देखील घेता येईल. सर 49 झालेले आहेत, 49 झालेले आहेत. शेवटची धाव मिळणार नाही बिकॉज फलंदाज आउट आहे. 49 ला डाव संपला पहिला. 50 धावांचं लक्ष आहे. 50चं टार्गेट. यावर राजभोईर संघाचे कॅप्टन आयोजक त्यांना पाहिल्यानंतर अगदी सचिन चालके कॅप्टन आहेत या, आणि अभय सिंग शिंदे साहेब PSI हे कॅप्टन असतील. तर टॉस ओम मोहन भोईर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावं. इम्पॉर्टंट मॅच, बिग फाईट पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. एकीकडे सचिन चालके कॅप्टन फ्रॉम आयोजक, हेड सीसी कॉल कॅप्टन सचिन बट इट टेल सर अभिनंदन. PSI अभय सिंग शिंदे साहेब आपण टॉस जिंकलात. टॉस जिंकला, टॉस किती इम्पॉर्टंट होतं या मॅच साठी? टेनिस बॉलला टॉस तसा काहीच इम्पॉर्टंट नसतो. आज शो मॅच या ठिकाणी आपण पाहतो, प्रेक्षणीय मॅच मोकळ्या वेळामध्ये करताना आज हा तुम्हाला मनमुराद क्रिकेटचा आनंद देखील पाहायला मिळतो. काय सांगाल आज या स्पर्धेमध्ये आलात, कशी वाटली ही स्पर्धा? स्पर्धेचं आयोजन हे खूपच सुंदर केलेलं दिसत आहे आणि आम्हाला खेळायला बोलवलं त्यासाठी पण आम्ही आयोजकांचे आभार मानतो. साहेब टॉस जिंकला, निर्णय कुठला असेल? बॅटिंग. म्हणजे तुम्ही आता जिंकता चिता करणार. चला बेस्ट ऑफ लक असेल. तर पनवेल पोलीस स्टेशन यांनी शिंदे साहेबांनी टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आयोजक आता सचिन चालके यांच्या टीमला त्यांनी फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. धन्यवाद. डाव पहिला संपला. 49 बनल्या स्मायरा स्पोर्ट्स वाळकडून आणि आता बनवायचे आहेत मानसी स्पोर्ट्स डेरवलीला. त्या 50 धावा. सुपर 12चा दुसरा सामना अंतिम रजनीचा मित्रांनो आपण पाहतोय. अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या स्पर्धेची आजची अंतिम रात्र. सो आमच्या असं सोबत राहा. आपण वळणार आहोत लगेच सेकंड इनिंगकडे आणि आवाज असेल तो वाकडीच आपण ऐकूयात प्रवीणजी गायकर सरांना. सचिन चालके आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल जर आपण झेल टिपला तर आपल्यासाठी NK नितेश कातार यांच्या वतीने 3212 रुपयाचा कॅश प्राइज आपला गाडी नंबर.
तर ॲडव्होकेट या ठिकाणी सन्माननीय राजवर्धन सर यांना विनंती असेल आपण यावं, आपलंही सहर्ष स्वागत. आणि ॲडव्होकेट चव्हाण सर आपणास विनंती असेल आपण देखील यावं, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तो धन्यवाद करण. चलते हैं मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी पनवेल आपका सहर्ष स्वागत करता हूं, जहां पर सुपर 12 की ये दूसरी मैच है और टॉस महत्वपूर्ण था इस मैच में, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो वोडाफोन स्पायरा 11 वार टीम की दमकम है और यकीनन यहाँ पर उन्होंने जो बल्लेबाजी की, क्या शानदार हाईएस्ट टोटल स्कोर यहाँ पर खड़ा कर दिया और कल भी उन्होंने काफी दमदार बल्लेबाजी की थी और सीधा सुपर 8 में क्वालिफाई हुई थी. महत्वपूर्ण मैच दोस्तों, जीतेंगे तो सीधा ट्रॉफी का हकदार बनेगा. क्या सचिन थोड़े से इंजोर नजर आ रहे हैं? गेंदबाजी की कमान शायद हो गया नहीं, आने वाला वक्त ही बता पाएगा. फिलहाल डीजे ब्रावो के काफी बड़े फैन हैं और काफी अच्छा डांस किया था उन्होंने जब आराध्य स्पोर्ट एंटरप्राइजेस मुरबे की ट्रॉफी जीती थी. पहली गेंद बिल्कुल ऑन साइड में मोड़ दिया है. डीप में मिड विकेट में खिलाड़ी आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे. दूसरे की कोशिश हो रही थी, आकाश के द्वारा बढ़िया फील्डिंग नजर आई. सिंगल रन यहां पर बटोरते हुए सिंगल के साथ खाता खोला मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली ने. इस बार बड़ा शॉट खेला, हवाई यात्रा करती हुई. मिड ऑफ ऊपर था, लॉन्ग ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, फिर मिड ऑन भी खाली था और यह मिलता हुआ शानदार हिट. दैट्स द मैक्सिमम हिट, 6 रन. ये चौका मिलता हुआ 4 रनों की मदद से यहां पर बल्लेबाज आप देख सकते हैं आमिर अपना खाता खोलते हुए. शुरुआत बेहतरीन नजर आती हुई, 50 का टारगेट है और पावर प्ले का यहां पर फायदा. हाफ ट्रैकर की बॉल बॉलर के सर के ऊपर से खेला. मिड ऑन का खिलाड़ी था, वहां पर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली टीम का स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 6 रन. प्रति ओवर की बात करेंगे तो मेरे ख्याल से कम 12 से अधिक रिक्वायर्ड रन रेट की जरूरत है. अतुल भोईर और आमिर भोईर, ये दो भाइयों की जोड़ी मैदान के अंदर खेल रही है. स्लोवर वन गेंद थी, ऑफ स्टंप से शायद बाहर है. अंपायर का वाइड बॉल का इशारा था, वो वाइड में थोड़ा सा एक्स्ट्रा इजाफा, अतिरिक्त रनों से बचना पड़ेगा. आज जिस तरीके से पहले मैच में आयशा 11 बारापाड़ा टीम ने कम रन यहां पर जो थे उसे बचाए गए और उस हिसाब से क्रिकेट खेलना पड़ेगा. आगे आकर कदमों का इस्तेमाल, लेकिन मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है और यह गलती. उम्मीद नहीं है ऐसे खिलाड़ी की ओर से जब कैचेज छूटते हैं, और ये बहुत बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है आकाश गरत. लेफ्ट हैंड से गेंदबाजी करते हैं, राइट हैंड से बैट्समैन करते हैं, बैटिंग करते हैं और कम समय में रुतबा जमा इन्होंने फाल टीम में. और ये लीजिए उनसे ये गलती हुई है जिसका फायदा जरूर मिलेगा डेरोली टीम को. हाफ ट्रैकर की बॉल फिर से एक बार ऑन साइड में ढकेल दिया है. फील्डर आते हुए दूर से अंतिम क्षणों में गेंद को रोकने का एफर्ट, लाजवाब. अच्छी फील्डिंग, 100% दे रहे अपनी फील्डिंग में, लेकिन इससे पहले जो गलती हुई थी वो गलती को सुधारना भी उनके लिए काफी जरूरी होगा. 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली टीम का स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 10 रन. प्रति ओवर जो रिक्वायर्ड रन रेट है 12 से अधिक, उस हिसाब से यहां पर चल रही है. लेकिन नेक्स्ट मैच आपके सामने होगा पनवेल शहर पुलिस स्टेशन विपक्ष आयोजकों के बीच में. एक अगली मैच शो मैच आपको नजर आएंगे. और अभी शिंदे साहब ने कहा था कि टॉस इतना महत्वपूर्ण नहीं है, बैटिंग करेंगे पहले और देखेंगे ये बैटिंग में कैसा स्तर होगा वहां पर हमारे सभी पुलिस कर्मचारियों का. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में खेल दिया है, स्क्वायर लेग की तरफ गेंद. आउटफील्ड फास्ट है, खिलाड़ी दौड़ रहे हैं पीछे और अंतिम क्षणों में पैरों का इस्तेमाल जरूर किया था. जिस तरीके से भारत के जहीर खान, रुद्र प्रताप सिंह ऐसी फील्डिंग करते हैं बाउंड लाइन के नजदीक.
तो चलिए सेफ है, वहां पर रनों को बचा गया। कमाल की फील्डिंग वहां पर नजर आई और लगभग देखा जाएगा तो इस खिलाड़ी ने जरूर अपने टीम के लिए एक रन तो बचाया। ये देखिए एक्शन रिप्ले, पहले यहां पर पांव पर लगी, फिर गेंद अंदर की तरफ आई और आखिर के क्षणों में पांव बाउंड्री लाइन के बाहर गिरा, लेकिन एफर्ट लाजवाब, बढ़िया फील्डिंग नजर आई। एक रन बहुत ही इंपॉर्टेंट होती है और कहीं ना कहीं ये एक रन बचा इस खिलाड़ी ने, आकाश ने। एक गलती हुई थी उनके ओर से, जब फील्डिंग खराब हुई थी, कैच छूटा, लेकिन उसके बाद उन्होंने बेहतरीन सुधार लाया अपने फील्डिंग में। पहले ओवर का खेल समाप्त, 50 का लक्ष्य का पीछा करना है जीतने के लिए। 18 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 37 रनों की जरूरत, यानी कि लगभग जो रन रेट था 13 से कम अधिक, अब यहां पर 12 के ऊपर थोड़ा सा यहां पर नजर आता हुआ। लो स्कोर बचाए जिस तरीके से नीलेश 11 जावली टीम को परास्त किया स्माइरा 11 वोडाफोन वाल टीम ने, लेकिन आज दोनों भी टीमों के लिए, खास करके डेरवली और वाल टीम के लिए महत्वपूर्ण मैच होगा। जो मैच जीतेगा आज अधीरा आराध्या स्पोर्ट्स की ये ट्रॉफी है, उस ट्रॉफी तक जाने का रास्ता उनके लिए सुकर बन सकता है। बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से बॉलर सुदेश, रोहित चिरलेकर पहली गेंद टैप किया है, मिड ऑफ में कोई नहीं है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी डीप में आकर गेंद को उठाए 38 सर्कल के भीतर, तब तक बहुत समय था बल्लेबाजों के पास 2 रन लेने का। इसी का नाम क्रिकेट है। देखिए सामने से रन कैसे चुराए जाते हैं, खास करके पावर प्ले के ओवर में आपके सामने से कैसे रन बटोरे जाते हैं, उसी का उत्तम उदाहरण यहाँ दिखाया गेंदबाज बल्लेबाज, आप देख सकते हैं आमिर भुईर की ओर से। डबल्स के साथ बढ़ता हुआ स्कोर है 15, जानते हैं लंबी बाउंड्री है, सिंगल डबल्स के ऊपर ध्यान केंद्रित करना बहुत ही आवश्यक है और एक आध खराब गेंद मिले उसे विकेट करने की ताकत भी दिखा सकते हैं। ये अच्छा शॉट है डाउन द ग्राउंड साइड स्क्रीन की तरफ, व्हाट अ शॉट। जिन्होंने हमें टूर्नामेंट के लिए बाइक दी है वो शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई टोमरे, इनके बैनर पर मैक्सिमम 6 रन। डीजे कमाल का ये स्ट्रोक नजर आया, बेहतरीन छक्का बल्लेबाज आमिर भुईर के बल्ले से। 6 गेंदों में 18 रनों की ये पारी, 300 का स्ट्राइक रेट और वहां पर उनके साथी बल्लेबाज अतुल भुईर खेल रहे 2 के ऊपर। सम्मानीय नाता शेठ मस्कर, इनका आगमन हो चुका है। ये स्वागत है आपका इस प्रतियोगिता के द्वारा, हम आपका तहे दिल से स्वागत करेंगे। आज बहुत सारे मेहमान इस मंच के ऊपर आपको नजर आएंगे क्योंकि आज मेगा फाइनल की रात है और सभी मेहमानों का स्वागत करेंगे। सॉकेट बैल के मालक नाता शेठ, आइए, स्वागत है आपका। इस बार हाफ ट्रैकर की बॉल हवाई अल्लाह किया है और सीधा डीप स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई 1 बाउंस इनटू द फैंस, 4 रन। सभी पुलिस इंस्पेक्टर यानी कि जीवन सर, इनका भी आगमन। जीवन सर की मुझे बिल्कुल देख सकते हैं बाजीराव सिंघम की तरह, लेकिन मैदान के अंदर जरूर दहाड़ेंगे और यकीनन बल्लेबाजी में दमखम है उनके और पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है आज पुलिस टीम ने। मंजुला नाथा मस्कर माजी सरपंच यांच्या वतीनं 555 स्पर्धेसाठी देणगी आले, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो। देखिए क्रिकेट ऐसा खेल है दोस्तों कि जहां पर आप अच्छा खेले तो आपको निश्चित तौर पर ताली मिलेगी और खराब खेले तो समीर यहाँ पर गाली जरूर मिलेगी, क्योंकि वीरेंद्र सहवाग और युवराज सिंह से पूछिए, वो उन्होंने जरूर बताया था कि क्रिकेट में जब तक तुम्हारा बल्ला है तब तक ठाठ है, वरना पूरी आपकी वाट है। और जीवन में भी ऐसा है कि जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है। रघुनाथ पाटिल क्रिकेट के शौकीन, आइए मंच के ऊपर। रघुनाथ पाटिल साहब, आपका भी हम स्वागत करेंगे। कुछ ही क्षणों में शंकर भाई गायकवाड़ द डॉन, इनका भी, सुरेश भाई गायकवाड़, इनका भी यहां पर आगमन होगा। और चढ़ में डालने का प्रयास, बैक टू द बॉलर, बढ़िया फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, रन बन रहे थे और आखिरकार ये पहली साझेदारी जो बन रही थी वही साझेदारी को तोड़ा और पहला महत्वपूर्ण झटका मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली टीम को। रघुनाथ शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्याच्यानंतर सॉकेट बैलाचे मालक सन्माननीय नाता शेठ मस्कर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज फुल स्टॉक है मेरे ख्याल से चाइनीज का, क्योंकि आज मेगा फाइनल की रात है और हमारा सैंडी चाइनीज कॉर्नर आज भरपूर खचाखच, वहां पर दर्शक भी क्योंकि सस्ता रेट है और पूरी तरीके से आनंद लेंगे आज सैंडी चाइनीज का। और सामने बिल्कुल कामोटी चाइनीज,
पूरी तरीके से कॉर्नर, ये जो होते हैं, जो दर्शक रहते हैं, उन्हें भूख लगती है जब उनका सभी योगदान उन सभी स्टॉल धारकों का भी स्वागत करेंगे। मैच ये इंपॉर्टेंट दोनों टीमों के लिए काफी महत्वपूर्ण है। मेहनत करनी पड़ेगी, मेहनत करेंगे तो मिलेगा तुझे फल, और कहीं ना कहीं इस मेहनत जो है इस मैदान के अंदर वो लेनी पड़ेगी कि छोटा मोटा मुकाबला नहीं है, जीतेंगे तो ये ट्रॉफी की दावेदार बनेगी। यूं ही पहले 2 मुकाबले जीतकर इस मुकाम तक पहुंचे हैं और ये मुकाबला अहम रोल निभाएगा। मैच बराबरी पर छूटता है तो बॉल्ड आउट किया जाएगा, ये बात ध्यान में रखिए। आज 4 ओवर है, एक ही पावर प्ले मिलेगा, और इससे पहले हमने देखे कि 5 ओवर में आपको पावर प्ले है, जो पहला एक कंपलसरी था, उसके बाद दूसरे, तीसरे, चौथे ओवर तक कहां भी ले सकते थे, लेकिन वो सब अब समाप्त हो चुका है क्योंकि आज सुपर 12 के मैचेस होंगे, नॉकआउट राउंड होंगे। जीतेंगे तो बचेंगे, हारेंगे तो मैदान से बाहर। कमाल की गेंदबाजी। चलिए रोहित चिरलेकर यहां पर वापसी का रास्ता अपनाते हुए थोड़े से इंजर्ड है, यहां पर आप देख सकते हैं मेरे ख्याल से समीर जहां पर हमारे साथ 12वें खिलाड़ी की भूमिका में नजर आते हुए। कई सारे दर्शक ऑनलाइन यूट्यूब के माध्यम से भी मैच का आनंद ले रहे हैं, उन सभी दर्शकों का आज हम अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे की ओर से सहर्ष स्वागत करेंगे। संतोष भाई साल के इस टूर्नामेंट के हमारे मुख्य आयोजक, फिर राज भोईर हमें देखे, राज भोईर, सचिन भाई होंगे, अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे, सभी ने काफी मेहनत ली है और ये शानदार आयोजन। टैप करने का प्रयास, मिड ऑन में खिलाड़ी मौजूद है, वहां पर प्रवीण मुंबईकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। यानी कि जब ऋषि चिरलेकर को गेंदबाजी, रोहित को गेंदबाजी के लिए लाया गया, तभी तो हमें पता चला कि 1 ओवर तो प्रवीण मुंबईकर से करवाना चाहेंगे, फिर आकाश बेन स्टोक जिनके ओर से 1 गेंदबाजी करना चाहेंगे, शायद यही सूत्र नजर आता हुआ। तो चलिए बिल्कुल अंतिम 12 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए, 24 रनों की आवश्यकता, प्रति ओवर 12 का रिक्वायर्ड रन रेट है। देखिए जब हाथ के लकीरों में अपना भाग्य ढूंढने से पहले माथे के पसीने में अपना भाग्य जरूर ढूंढिए, क्योंकि जितनी मेहनत करोगे उतना ही फायदा मिलेगा। क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है कि किसी भी क्षण बाजी पलटती है, और ये बहुत सारे हमने क्रिकेट में देखे। किसको पता इंग्लैंड वर्ल्ड कप जीतने वाली थी, जहां पर बेन स्टोक रनअप में थे और उनके हाथ पर गेंद सीधा बाउंड लाइन की तरफ गई और वहां से इंग्लैंड ने वो वर्ल्ड कप जीता था। ऐसे बहुत सारे किस्से हमने देखे। किसने सोचा था T20 वर्ल्ड कप में कार्लोस ब्रेथवेट वो 4 छक्के दागेंगे, और उन्होंने 4 छक्के दागते हुए वेस्ट इंडीज टीम को मात्र वो T20 वर्ल्ड कप जीतने का मौका मिला। ऐसे कई उदाहरण है क्रिकेट में, लेकिन देखेंगे यहाँ पर 12 में 24 गेंदबाजों की अब कठिन परीक्षा होगी, क्योंकि इस पिचेस के ऊपर गेंदबाजों ने अब तक तो बोलबाला दिखा है, और अब यहां पर देखेंगे क्या इस मैच में स्मायरा 11 वोडाफोन वाल टीम के गेंदबाज अपनी कशीबी गेंदबाजी करेंगे। क्योंकि रन की बात करेंगे तो फिलहाल 12 में चाहिए सिर्फ 24 रनों की आवश्यकता, सिर्फ नहीं कहेंगे, फिलहाल यहां पर ये ओवर हार या जीत का फैसला तय करेगी। हवाई हल्ला करने का प्रयास, काफी ऊंचाई तक गेंद है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी मिड ऑफ में आएंगे, गुड कैच। आई थिंक खिलाड़ी थे वहां पर प्रयास कोहली, जिनके द्वारा यह कैच पकड़ा गया, और इसी के साथ विकेट नंबर 2 बैक टू द डगआउट। पंचायती इथे दमदार सरपंच मित्रांनो भोलेनाथ शेठ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिली गेली, आणि यंदा तुम्हाला ही स्पर्धा अगदी लवकरच, आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा भोलेनाथ शेठ पाटील साहेब आणि नितेश शेठ पाटील साहेब आणि बिंदासभाई टोंबरे यांच्या वतीनं बाईक दिली जाईल, आणि 19 डिसेंबर 2025 ते 23 डिसेंबर 2025 तुम्हाला ही सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळेल। फक्त 32 संघ, ए बी पोलच्या 16 टीम्स त्यातून ड्रॉ केला जाईल 16 टीम मध्ये, आणि सी डी पोलच्या 16 टीम्स त्यातून देखील लॉट्स केला जाईल, आणि ही स्पर्धा तुम्हाला 5 रात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे, आणि आमचे राजभाई संतोष दादा आणि संपूर्ण अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे यांच्या वतीने ही स्पर्धा भेटीसाठी येईल। काही ठिकाणी आपण पाहतो की ज्या पद्धतीनं संघ भरपूर असतात, परंतु या स्पर्धेमध्ये फक्त 8 संघ रोज खेळले गेले, आणि 2 संघ आणि 40+ संघांना देखील प्राधान्य दिलं गेलं। सचिन भाई दमदार आयोजन है आपका, और आयोजक भी काफी दमदार है, पूरी तरीके से 3 तक रुके रहते क्योंकि कोई भी आज नहीं आती, और क्या शानदार आयोजन यहाँ पे हमें नजर आया। प्रवीण मुंबईकर ओल्ड इज गोल्ड, कमाल की वापसी करते हुए, ओ बाहरी किनारा लगा था, कैच लेना चाहिए था। उनके ही भाई प्रदीप मुंबईकर थे, रायगढ़ 40+ प्रीमियर लीग अभी अभी खेला गया, जहां पर उन्होंने काफी कमाल की गेंदबाजी की थी प्रवीण मुंबईकर ने। 40 की अधिक उम्र है इनकी, और समीर भाई कहते हैं ना कि शेर बूढ़ा है, इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस खाता है। और ये देखिए ये 40+ के खिलाड़ी है, लेकिन कितनी शानदार गेंदबाजी करते हैं। नेशनल आइसक्रीम के ओनर देख सकते हैं हमारे रोहन भाई,
सोनिया प्रणय, इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है। 10 गेंदे 23 रनों की आवश्यकता। वेरी गुड बॉलिंग, कमाल की लाइन और लेंथ यहां पर। तो चलिए इस बार शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी मौजूद है, लेकिन लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का कॉल। दोबारा रिलीज करना पड़ेगा इस गेंद को। इस तरीके की व्हाइट गेंदें जब गिरती है ना, तो आपकी टीम के लिए भी मुश्किलें होती है, और ये समय नहीं है व्हाइट बॉल डालने का। फिलहाल प्रवीण मुंबई की ओर से ये व्हाइट बॉल, और जरूरत है यहां पर मानसी स्पोर्ट्स 11 डेरोल टीम को कि रन कैसे भी आए, ये रन इनके लिए काफी इंपॉर्टेंट होंगे। बॉलर फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। तो अच्छी गेंद यहां पर लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ बॉलर्स की ओर से, और यकीनन यहां पर चलिए इस अपील को अंपायर ने ठुकराया जरूर। स्ट्रांग अपील थी बॉलर्स की ओर से, विकेट कीपर का रिस्पांस भी उसके लिए होना बहुत ही जरूरी होता है। डॉट बॉल की समाप्ति। 9 गेंदें और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। धीरे धीरे मुकाबले में स्माइरा 11 वोडाफोन वर्ल्ड टीम अपनी पकड़ मजबूत बना रही है। मानसी स्पोर्ट्स डेरोल टीम को कमबैक करना पड़ेगा, और इस बार चलिए छोड़ दिया था गेंद को। 1 रन लेने का प्रयास कर रहे थे, लेकिन मना कर दिया, वापस भेजा वहां पर। तब तक व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम, इनका भी आगमन हो चुका है, जो सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है, और इनके खिलाफ चुनौती होगी मेरे ख्याल से मीत 11 मंगल मूर्ति कालुंद्रे। एक तरफ होंगे लेफ्ट हैंडर ताकतवर खिलाड़ी, जिन्होंने 16 छक्के ऐसे मारे थे अमर कला क्रीड़ा मंडल कासप की नाइट एग्जाम में कि 16 के 16 छक्के पातालगंगा नदी में ठोके थे। फिर से एक बार ऑन साइड में स्वीप करना चाहते थे, व्हाइट बॉल का इशारा, बैक टू बैक ये दूसरा वाइड आता हुआ। और इस ओवर की बात करेंगे तो अभी तक मेरे ख्याल से प्रवीण मुंबईकर ने तकरीबन वाइड गेंदें फेंकी है, 3 गेंदें वाइड फेंकी है। वाइड से बचना पड़ेगा। 9 गेंदें 20 की जरूरत। बीच में अगर एक आध विकेट आता है तो मैच में शायद एक और बढ़िया कमबैक कर सकती है मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली टीम। फिलहाल थोड़ा सा दबाव है, लेकिन दबाव से हटकर हमेशा आपको क्रिकेट खेलना बहुत जरूरी होता है। पिच के ऊपर अभ्यास करना जरूरी होता है, निगाहें भी जमनी होती है जब गेंद कहां पर डिलीवर्ड होती है और कहां पर अंदर की तरफ आती है। तो टैप करने का प्रयास, बैक टू द बॉलर, वेरी गुड कमबैक। 8 गेंदें और चाहिए, 20 रनों की फिलहाल जरूरत है। ॲडव्होकेट चव्हाण सर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती। 8 गेंदे 20 रनों की अभी भी जरूरत है। महत्वपूर्ण मैच दोनों भी टीमों के बीच में। तो जल्दी खींचना चाहते थे इस गेंद को, लगातार आड़े बल्ले से खेलने का प्रयास कर रहे हैं, लेकिन पूरी तरीके से फायदा नहीं मिल पा रहा है। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य अतिथी, 1 मिनिट जरा पटाकेवाल पंच, 1 मिनिट जरा मॅच थांबव। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ॲडव्होकेट राजवर्धन पाटील साहेब, त्याच्यानंतर अनिलजी शेलके साहेब आदई, ॲडव्होकेट चव्हाण सर, ॲडव्होकेट कदम सर, ॲडव्होकेट इगारे सर, त्याच्यानंतर ललित पवार सर करंजाळे, शेखर पाटील साहेब, निलेश पाटील साहेब, वकील सूर्यवंशी साहेब, रोहित पाटील साहेब, उद्योजक कोल्हापूर, राजदीप यादव आणि इंजिनियर विजय यादव यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। आणि कालच करताना आपण पाहिलात की पोलीस विरुद्ध दारावे आपण तो देखील सामना पाहिलात, आणि आज सर्व ॲडव्होकेट या ठिकाणी आलेत। सँडी आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही। आज सैंडी का धूमधाम से है मेरे ख्याल से चाइनीज, चलो सस्ते में सैंडी का चाइनीज। अप्पा का विषय हार्ड है, अप्पा के पास क्रेडिट का कार्ड है, और संतोष अप्पा साहब आपका स्वागत करेंगे। चलिए मैच काफी हाई वोल्टेज है, आखिरी 7 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। बॉलर तैयार होंगे, बल्लेबाज भी तैयार है। राइट आर्म ओवर द विकेट से, ओ हवाई हल्ला किया है, टक्कर की आवाज आई लॉन्ग ऑन के ऊपर से, मच नीडेड ये छक्का था हुआ। बैट्समैन आप देख सकते हैं यहां पर आमिर भोईर के बल्ले से, दैट्स अ कड़क हिट। ठेवून बर्फाची लादी साहेब लय आणतात, त्यासाठी गुन्हा करूच नका ना।
तो 6 गेंदे और 14 रनों की जरूरत. याच दरम्यान ऍडव्होकेट चव्हाण सरांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समेत ऍडव्होकेट कदम सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेब यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज दुग्ध शर्करा आयोग आपण सर्व पोलीस कर्मचारी देखील पाहतो, वकील साहेब देखील पाहतो, कारण वकील आणि पोलीस म्हटल्यानंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू, आणि आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. क्या ये छक्का आने के बाद मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली टीम अपना रुतबा बना पाएगी? क्योंकि आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 14 रनों की जरूरत. 36 बने स्कोर कार्ड के ऊपर. आमिर भोईर की तारीफ करेंगे. आमिर भोईर ने अभी तक मैदान के अंदर 12 गेंदे में 28 रन ठोके और उनका साथी बल्लेबाज आशीष मुंडे को देख सकते हैं जो आप उनके साथ खेलते हुए. जबरदस्त फाइट मैदान के अंदर चल रही है. तीनों अंपायर भी आप देख सकते हैं वहां पर. सत्यवान काकड़े सर मैम फ्रॉम आदई, एक तरफ टेंडाई चतुरा यानी कि देख सकते हैं पूरी तरीके से आप सुनील तांडेर और टेम्बा बबुमा अनिल टेम्बे आपका स्वागत करेंगे. 2000 लोग वॉचिंग देख रहे हैं इस मैच को. क्या कमाल की फाइट चल रही है. दोनों टीमें एक दूसरे के साथ ताकतवर खेल रही है, हार मानने को तैयार नहीं है. आग लगी है मैदान के अंदर, लेकिन इस आग को कौन बुझा पाएगा. पहली गेंद के ऊपर आक्रमण किया है डीप लॉन्ग लेग की तरफ. अंपायर के फैसले का इंतजार होगा. जी हां, गेंद वन बाउंस इनटू द फैंस, 4 रन. स्क्रीन के ऊपर बेहतरीन चौका मिला प्रवीण टेम्बे यानी कि साउथ अफ्रीका टीम के कप्तान टेम्बा बबुमा जिन्हें हम कहते हैं, वो बिल्कुल थर्ड अंपायर की भूमिका में. एडवोकेट ललित सर, इनका भी आगमन हो चुका है. सर आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. आइए, सभी का स्वागत है. मेहमान भगवान के समान होता है और सभी मेहमानों का स्वागत करना यह आयोजकों का परम कर्तव्य होता है. और ये लीजिए हमारे राज भाई भोईर और संपूर्ण उनकी सेना मेहमानों की खातिरदारी के लिए पूरी तरह से तैयार है. देखिए यहाँ पर जिन्हें अपने काबिलियत पर विश्वास होता है ना, वो मुश्किलों को भी अपनी सीढ़ी बना लेते हैं. शेर वो नहीं जो शिकार करता है, शेर वो होता है जो अपनी चाल से जंगल की सूरत बदलता है. और ये खेल बदला है. मानसी स्पोर्ट्स 11 डेरोली ये खेल अब यहाँ पर आ चुका है, लेकिन 5 गेंदे 10 की अभी भी जरूरत है. इसी सोच के साथ खेलना पड़ेगा स्माइरा 11 वोडाफोन वाल टीम को. आशीष मुंडे ने दमदार चौका दागा और कहीं ना कहीं ये चौकों की मदद से अब काफी मजबूत स्थिति नजर आती हुई. बॉलर फिर से एक बार तैयार. 5 गेंदे 10 की जरूरत. तो इस बार भी आप ट्रैकर की बॉल थी, लेकिन लेग स्टंप छोड़ा है शायद, इसकी वजह से अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है. एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से हालांकि टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 41 रन. 9 रनों की बिल्कुल अभी भी आवश्यकता है. हमारे वाटिया भाई यानी कि रोशन मेहर ये भी दमदार आनंद लेते हुए, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. लेकिन फिलहाल बात करेंगे 5 में 9 रन. बहुत ही हार्ड है दोनों टीमों के लिए ये मैच, लेकिन देखेंगे कौन पड़ेगा भारी. तो चले इस बार अच्छी गेंद, सामने से गेंद को बाहर की तरफ निकाला. और लेफ्टी गेंदबाज जब भी होते हैं ना, ये लीजिए एक्शन रिप्ले, फॉलो हुए थे, छठे स्टंप पर गए थे और पूरी तरीके से सामने से गेंद को टर्न किया. खास करके बैट्समैन को भी फॉलो किया वहां पर गेंदबाज ने और पूरी तरीके से डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. एक डॉट बॉल मैच में इंपॉर्टेंट है. 4 गेंदे 9 की जरूरत. और इस बार ऑन साइड में मोड़ दिया है. डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है, प्रोटेक्शन है वहां पर. खिलाड़ी आशीष मुंडे के लिए 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ फिलहाल 42 रन, 3 गेंदे और 8 रनों की जरूरत. सच्चा योद्धा वही है जो घावों से नहीं, अपने जीत की प्यास से हमेशा प्रेरित होता है. बिल्कुल थर्ड अंपायर यहां पर लाया गया है, जहां पर स्क्रीन के ऊपर वहां पर चेक करते हुए अंतिम गेंदें बची है 3 और जीतने के लिए चाहिए 8 की जरूरत. एक और शानदार डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. पूरी तरीके से मैच अब शायद ये फंसा हुआ है. और ये देखिए डॉट बॉल की एक और समाप्ति, यानी कि अंतिम 2 गेंदे 8 की जरूरत. ये गेंद के ऊपर कुछ ना कुछ चाहिए तभी ये मैच बनेगा. हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं. 12 गेंदों में 24 की जरूरत थी और कहीं ना कहीं आकाश आए थे गेंदबाजी के लिए. उस आकाश ने थोड़ा सा पीछे ढकेला है डेरोली टीम को. और इस बार टैप करने का प्रयास और चकमा दे दिया गेंद ने. फील्डर मौजूद, 1 रन तो पूरा. क्या दूसरे की कोशिश यहां पर होगी? जी हां, आराम के साथ दूसरा पूरा किया. अब यहां पर जीतने के लिए 1 गेंद और 6 रनों की जरूरत.
क्या महेंद्र सिंह धोनी बनकर कोई आएगा जिन्होंने 2011 में अपने भारतीय टीम को वर्ल्ड कप जीतकर दिलाया था? क्या कोई बार टीम की तरफ से मोहम्मद शमी बनकर आएगा? क्योंकि मोहम्मद शमी के लाइफ में समीर बहुत अप एंड डाउन आए थे, जहां तक कि 3 बार उन्होंने सुसाइड करने का प्रयास किया था। फिर मोहम्मद शमी को किसी ने कहा कि भाई इतना बड़ा ये मत रिस्क लीजिए, क्योंकि ये क्रिकेट है। आपके लाइफ में कोई तो चढ़ा होता है कि बीवी ने की भी शक किया था उनके ऊपर, और वो बहुत ही कठिन परिस्थिति में थे, और आखिरकार वो कमबैक किया। फिर आपने देखा एशिया कप में दमदार गेंदबाजी, वर्ल्ड कप में शानदार गेंदबाजी, और इसीलिए कहते हैं जहां है कमी वहां है मोहम्मद शमी। क्या मोहम्मद शमी बनकर ये गेंदबाजी करेंगे या महेंद्र सिंह धोनी जैसे स्टाइल में छक्का लगाकर ये मैच फिनिश करेंगे? जी हाँ, ये लीजिए आईपीएल जो जल्दी शुरू होने वाला है मार्च महीने में। लेकिन इससे पहले ये मैच पसंद आई हो तो दोनों भी टीमों के लिए एक बार जोरदार तालियां। एक बॉल 6 की जरूरत, बॉलर तैयार, बल्लेबाज भी है तैयार, लेकिन आखिरकार सुपर 6 में कौन जाएगा? बिल्कुल अंपायर भी यहां पर ध्यान देते हुए, थर्ड अंपायर साथ ही साथ दोनों अंपायर, दर्शक भी है, बॉलर तैयार। बड़ा शॉट खेला है लेकिन मिड विकेट के खिलाड़ी के हाथ में, और ये मैच जीता स्माइरा 11 वोडाफोन वाल टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। तो इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, नो डाउट दैट, जिन्होंने 11 गेंदों में 27 रनों की शानदार पारी खेली, वो है डीजे ब्रावो, यानी कि समीर नाइक रहेंगे इस मैच के हीरो। समीर नाइक, दमदार परफॉर्मेंस। तर ॲडव्होकेट चव्हाण सर आणि कदम सर दोन्ही आमच्या ॲडव्होकेटनं विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याला इथे सन्मानित करण्यात यावं। तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल समीर, कॉंग्रॅच्युलेशन्स, रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स, दमदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली। समीर नेहमीच ॲग्रेसिव्ह असतात क्रिकेटमध्ये खेळत असताना। समीर, बेस्ट ऑफ लक समीर, दमदार परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो ठरला या मॅचचा हिरो। 11 बॉल मध्ये 27 धावांची इनिंग त्याने साकारली। समीर प्लीज कम हिअर। एक चांगले क्रिकेटर आहेत मित्रांनो, नेहमीच ॲथलेटिक म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो। समीर, रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स, काय सांगशील? आज संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला। मागे आम्ही धुंद्रे नाईट टुर्नामेंटला 18 बॉल 18 काढू नाही शकलो, तर तिथे आमची खूप निच्चांकी झाली। गावात सगळेजण बोलायला लागले की यार तुम्ही काय खेळता इथपर्यंत की आम्हाला शिव्या पण द्यायला लागलेत की आम्ही तुमची इतक्या लाडाने मॅच बघतो, इतक्या प्रेमाने मॅच बघतो, तुम्ही काय खेळता? 18 बॉल 18 नाही काढू शकत तुम्ही। पण ह्या मॅचमध्ये आम्ही दाखवलं गावाला तुम्ही बघा आमची मॅच, आवडीने बघा, आम्ही तुम्हाला आवड देऊ, आणि आम्ही करून दाखवलं, जिंकलो आम्ही। समीर, ज्या स्टेपसाठी तो ओळखला जातो, जस्ट एक शॉर्टकट मी स्वतः गाणी बोलतो डीजे ब्रावोची, प्लीज एक स्टेप झाली पाहिजे आमच्या प्रेक्षकांसाठी। प्रेक्षकांची आमच्या फरमाईश आहे। आपल्याकडे गाणं असेल तर प्लीज विनंती, डीजे तुझ्याकडे जर डीजे ब्रावोचा गाणं असेल, चॅम्पियन इज द चॅम्पियन, हा डीजे ब्रावो, आणि एक स्टेप झालीच पाहिजे। एक दमदार क्रिकेटर आहे मित्रांनो, जेव्हा चॅम्पियन झाले मोरबेच्या स्पर्धेमध्ये, फिटिंग तुम्ही लावून घ्या आयोजक, तोपर्यंत आमच्या समीर डीजे ब्रावोचा तुम्ही डान्स या ठिकाणी पाहू शकाल, ज्याने खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली मोरबेच्या स्पर्धेमध्ये। डीजे रेडी करू तर फिल्डिंग लावून घ्या आयोजकांना विनंती असेल। आणि मी पनवेल पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशनच्या टीमला विनंती करतो की आपली सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे।
थँक्यू डीजे. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. एक दमदार ॲथलेटिक क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल समीरचा हा तुम्ही सेलिब्रेशन पाहिलं आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो. अभिनंदन. आता जाऊया नेक्स्ट मॅच साठी. तत्पूर्वी आपण सन्मान इथे मान्यवरांचा करणार आहोत. ॲडव्होकेट या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपण पाहताय आणि त्यांचा इथे सन्मान आपण करूया. तर सन्माननीय वकील ॲडव्होकेट चव्हाण सर यांना प्रथमतः आम्ही विनंती करतो की आपण यावं. तर ॲडव्होकेट चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल.